गुड मॉर्निंग फ्रेंड, शुद्धास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असताल. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आज आहे रविवार आणि आहे आज आहे गजानन महाराजांचा प्रकट दिन आहे. तर बघा, आता सकाळचे वाजले 10:30 आणि मी सगळी तयारी नैवेद्याची हे बघा इकडे केलेली आहे. तर इकडं आहे आज पिठलं केलेलं आहे, भाकरी केलेली आहे. गजानन महाराजांना नैवेद्य दाखवायचे. हे बघा, ह्यांनी इतका सुंदर छान हार आणलेला आहे, मस्त कालच आणलेला आहे. आणि ह्यांची इकडे पूजा चालू आहे गजानन महाराजांची. तर मग आता हे बघा, इथं तेल ठेवलेलं आहे. तर मग मी आरतीची तयारी करते, नैवेद्याची तयारी करते. आज नैवेद्याचं पान आज मला वाटलं इकडे नैवेद्य पण वाढलेलं आहे, नैवेद्याचं पान. आणि आरतीची तयारी करून ठेवली आहे. आणि इकडे ह्यांची झालेली पूजा. हे पहा, मस्त पूजा केलेली आहे. हार पण छान आहे, हार मोठा आणि छान. हे पहा, इकडे आहेत चाफ्याची फुलं, पिवळी, इतकं सुंदर सुगंध येतो त्याचा. आणि आज बघा गर्दी असणार आहे. आज शेगावला तर काय विचारू नका. आज मस्तपैकी अगदी तिथं उत्सव चालू आहे. तेव्हा इकडे मी आता कुकर लावते. वातावरणाचं भाजीपोळी केलेली आहे, पिठलं भाकरी केलेलं आहे. गोडच काही केलेलं नाही. तर हे आणायला गेलेत पेढे. तर काल मला वाटलं काल हे आणतील पेढे, पण काल काय आणले नाहीत. आणि सकाळी सांगावं तर पुन्हा हे चिडचिड करतील, रविवार आहे म्हणून मी यांना सांगितलंच नाही. उद्या आता मी म्हटलं दुपारनं आपण आणावं, पण हे आणायला गेलेत. पेढ्या आवरली, फक्त आता नैवेद्य म्हणजे पेढ्याचंच दाखवायचं राहिलं. बाकीचं मी आत्ता केलेलं पिठलं भाकरीचं नैवेद्य ह्याने दाखवलेलं आहे. कुठं दिवा? हां, ते लाईटची माळ. इकडं आरतीचं ताट आहे. चला, ह्याने दाखवलं पेढ्याचं नैवेद्य. आता आरती करायची. काडीपिटी दिली होती ना आता. पुकारता वार्ता विघ्नाची, पूर्वी प्रेम कृपा देवाची, सर्वांगी सुंदर उदितेंदुराची, पंथी जळके मान मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, हो श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे. हे पहा, इथे आम्ही पहिला गणपतीच्या आरतीने सुरुवात केली आणि मग गजानन महाराजांची आरती चालू केली. आणि मी आतमध्ये लावलेला होता कुकर, त्याच्यामुळे कुकरकडे पण माझं लक्ष होतं. आणि एकीकडे आरती चालू होती गजानन महाराजांची. आणि ना, हा फोटो ना ह्याने शेगावरनं आणलेला होता. तो मोठा करून लॅमिनेट करून आम्ही घेतलेला आहे. आणि गजानन महाराजांचं म्हणजे इतकी भक्ती आहे आमची, म्हणजे सगळ्यांचीच, घरातील सगळ्यांचीच आहे. आणि गजानन महाराजांनी आम्हाला तेवढं म्हणजे चमत्कार पण दाखवलेत. चमत्कार म्हणजे कसे, वेळेला म्हणजे धावून येतात गजानन महाराज. त्यांची ख्याती खूप आहे. आणि प्रत्येक संकटात गजानन महाराजांनी आम्ही म्हणजे सगळे घरचे धावा घेत असतो. आणि खरंच गजानन महाराजांची खूप प्रचिती आलेली आहे आम्हाला सगळ्यांना. आणि सगळेजण तेवढे गजानन महाराजांचे मनापासून तेवढी सेवा करतातच. आणि हे तर आता बघा, दर पौर्णिमेला गजानन महाराजांच्या वाऱ्या चालू आहे त्यांच्या. आमच्यात बघा कालपासूनच ह्यांची म्हणजे तयारी होती. काल रात्रीपासून त्यांचं चाललं होतं हार आणणं. आणि रसिकासाठी पण ह्यांनी हार आणून ठेवलेला होता. आणि ह्यांचा हार आणणं म्हणजे जाड मोठा छान आणतात नेहमी, अगदी फ्रेश असतो हार. गजानन महाराजांना पिठलं भाकरी हे प्रिय आहे. ठेचा, पिठलं भाकरी आणि कांदा मिरची असा नैवेद्य दाखवला जातो. आणि गोडाचं म्हणजे
शिरा, पण यावेळेस काही मी शिरा केलेला नाही आणि त्याच्यामुळे ह्यांनी आणलेले ते पेढे. चला आता आरती झाली, सगळं आवरलेलं आहे, तर रसिकाकडे जाऊन येते. आज मस्तपैकी गजाननचा 148वा आज प्रकट दिन आहे, 148वा. तर किती फ्रेश वाटतं बघा पूजा केल्यामुळे. आरती झाली, पूजा झाली आहे. तर मावशी आलेत आता आणि मावशीला सांगून मी रसिकाकडे एक चक्कर मारते. तिचे फुलं प्रसाद घ्यावं लागेल. तर बघा रसिकाने पण हार मागवला. ह्याने काल रसिकासाठी सुद्धा हार आणलेला आहे. हां, चला आता तयार झालो. गजानन महाराजांचं दर्शन घ्यायला चाललो आम्ही जवळच्याच मंदिरमध्ये सहकार नगरला. तर व्हिडिओ कंटिन्यू पहा, तुमचं पण दर्शन होईल. पण आतमध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नसतं, तर बाहेरनं जेवढं दर्शन तुम्हाला देता येईल तेवढं मी प्रयत्न करेन. चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू पहा. आमची गाडी ना सर्व्हिसिंगला टाकली, 2 व्हीलर. आता हा विनायकच्या गाडीवर जावं लागतं बघा. ही अशी गाडी आहे. ह्यांनी काय होतं, गुडघे दुखतात. हे पहा, अशी गाडी ही हॉर्नेट. बघा आलेलो आहेत आम्ही इथे गजानन महाराजांच्या मंदिराच्या जवळच आहे. गुळ घ्यायची, गुळाची ढेप घ्यायची आम्हाला. बघा इथे दुकान आहे, आम्हाला घ्यायची गुळाची ढेप छोटी. ऊन खूप आहे, सावलीत आली की बरं वाटायला लागलं बघा. गर्दी आहे भरपूर लाईनमध्ये. डबा राहील की नाही सांगता येत नाही. मस्त केले. मस्त डेकोरेशन केलं. बघा छान डेकोरेशन केलेलं ना, मस्त केलं डेकोरेशन. हां, किती मस्त केलं डेकोरेशन, बापरे. प्रसाद घ्यायचं का? प्रसाद घ्यायचा का? चला प्रसाद घेते. मस्त दर्शन. गर्दी बघा, एवढी गर्दी, एवढी गर्दी. निघालोत आता, दर्शन घेतलं मस्तपैकी. चला आता निघालोत आम्ही दर्शन घेऊन, प्रसाद घेतला. पहा अजून लाईन चालूच आहे, गर्दी वाढतच आहे बघा. अजून वाढली, गर्दी वाढली, चांगलीच वाढली आता. बाहेर पण गर्दी बघा. हे बघा गजानन महाराजांचं दर्शन घेऊन आलो आम्ही. जवळजवळ रांगेमध्ये 1 ते सव्वा तास लागला. आणि आता 5 वाजत आले, 4:45 झालेत बघा. आता चहा पितो, या चहा सगळेजण प्यायला. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.